आज आपण बनवतोय गावरान पद्धतीचं झणझणीत मुगाचं कालवण. तेही अगदी 15 मिनिटांमध्ये. भाजीला काही नसेल तेव्हा असं तुम्ही मुगाची भाजी बनवू शकतात. घरामध्ये कोणाला विचारलं भाजी काय बनवायची? काही कर म्हणतात. 4 जणांचे 4 पदार्थ असतात. हे बनव, ते बनव. त्यापेक्षा जेव्हा भाजी नसेल तेव्हा असं ना मुगाची भाजी बनवायची. सर्वांना खूप खूप आवडेल एवढी भन्नाट चवीची ही मुगाची रस्साभाजी तयार होते. तर चला आपण सुद्धा बनवायला सुरुवात करूया. एकदम सोप्या पद्धतीने कोणतीही याच्यामध्ये जास्त मेहनत नाहीये. वाटण करायचं नाहीये तरीसुद्धा एकदम चविष्ट अशी मुगाची ही भाजी होते आणि तुम्ही पाहू शकतात किती भारी झाली आहे. गरमागरम चपाती, भाकरी, भातासोबत अप्रतिम लागते. तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मूग लागणार आहेत. तर इथे मी 1 वाटी मूग घेतलेत. तर हे काळे आणि हिरवे असे मिक्स मूग आहेत. 2 प्रकारचे असतात. फक्त हिरवेसुद्धा असतात किंवा फक्त असे काळे, हिरवे मिक्स असतात. तर मी आणतानाच पॅकेटमध्ये हे असे होते. मी मिक्स केलेले नाही आहेत दोन्ही. हे असतानाच असे होते. तर हे मूग आता आपल्याला भाजून घ्यायचे. तर 1 वाटी मूग घेतलेत. त्यामध्ये खडे वगैरे आहेत की नाही ते पाहायचे. मुगामध्ये म्हणजे कडधान्यांमध्ये काही वेळेस असं होतं की खडा असतो आणि त्याच्या कलरमुळे तो दिसत नाही, तर व्यवस्थित बघून घ्यायचं. आता आपण हे मूग भाजून घेऊया. तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि 3 ते 4 मिनिट हे मूग चांगले खमंग भाजायचे. आता मुगाचा कलर असा असल्यामुळे समजत नाही की ते मूग भाजलेत की नाही. तर जेव्हा सुगंध येईल ना मुगाचा, तेव्हा समजून जायचं की मूग चांगले भाजलेत आणि काळे चट्टेसुद्धा पडतात. त्यावेळेससुद्धा समजतं की मूग आपले चांगले भाजलेले आहेत. तर हे पहा तुम्हाला जवळून दाखवते मी. असे छोटे-छोटे ना काळे चट्टे पडतात तेव्हा समजायचं की मूग चांगले भाजलेत आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो मुगाचा. खमंग असे मूग आपले भाजून झालेत. आता प्लेटमध्ये हे मूग आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण हिरवी मिरची भाजून घेऊया. तर मी ते 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेत आणि त्यासुद्धा काळे डाग पडेपर्यंत हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. म्हणजे कालवण चरचरीत लागत नाही, तिखट असं जास्त लागत नाही. खूप छान भाजी होते. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. 1 वाटी मुगासाठी मी ते 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेत आणि या मिरच्या तिखट आहेत. अशा मिरच्या भाजून घ्यायच्या काळे डाग पडेपर्यंत. मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या मिरच्या भाजल्या ना, भाजीला चवसुद्धा खूप चांगली लागते. मिरचट-मिरचट अशी भाजी लागत नाही. आता याच्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकायचा आणि मिरच्या थंड झाल्या की जाडसर ठेचून घ्यायचं. तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर मिक्सरचं बटन बंद चालू करून करू शकतात किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकतात. तर भरपूर लसूण टाकायचा म्हणजे भाजी एकच नंबर बनते. आता आपण जे मूग भाजून घेतले ते शिजायला ठेवूया. तोपर्यंत मिरचीसुद्धा थंड होते. तर मूग 1-2दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर 1-1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि मोठ्या गॅसवरती 4-5 शिट्ट्या करून घ्यायचे. काही वेळेस कडधान्य पटकन शिजतात तर काहींना वेळ लागतो. तुम्ही सुद्धा मूग जर 4 शिट्ट्यामध्ये शिजले नाहीत तर थोडंसं आणखीन गरम पाणी टाकायचं अर्धा 1 पेला आणि परत 1 शिट्टी करून घ्यायची. म्हणजे मूग चांगले मऊसूत शिजले जातात. तर मूग आपण शिजायला ठेवूया. तर आपल्या इथे मूगसुद्धा शिजून झालेत. कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात. तर कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकायचं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान फुटू द्यायची. तर इथे कुकरसुद्धा थंड झाला आहे. मी कुकरचं झाकण काढून घेतलं तुम्हाला जवळून दाखवते. किती छान मऊसूद असे 5 शिट्टीमध्ये हे मूग शिजलेलेत. तर असे हे मऊसूद शिजवून घ्यायचे. तर हे पहा छान हे फुटेपर्यंत मूग शिजलेत. दाबायची सुद्धा गरज नाही. व्यवस्थित ते मऊ शिजलेत. तर मोहरी तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया आणि आपण जे लसूण आणि मिरचीचं जाडसर वाटण करून घेतले ते याच्यामध्ये टाकून ते सुद्धा परतवून घेऊया. तर सर्व मिरचीचं वाटण मी तेलात टाकून घेतले. आता हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर लसूण आणि मिरची छान खमंग भाजायची. फोडणी चांगली बसली भाजीला की भाज्या अप्रतिम बनतात. आणि तुम्हाला जर हिरव्या मिरचीतली भाजी आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरून सुद्धा ही भाजी अशीच सेम बनवू शकतात. मूग शिजवून घ्यायचे आणि आपण जिथे हिरवी मिरची वापरली तिथे फक्त तुम्ही लाल तिखट टाकू शकतात. फोडणीला जिरे, मोहरी, कढीपत्ता, टोमॅटो आणि लाल मिरची वगैरे असं मसाले टाकून सुद्धा बनवू शकतात. तर मिरचीचं वाटण भाजून घेतलं त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेतलाय. आता याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून तो सुद्धा टाकून घेऊया. तर टोमॅटो मी इथे फोडणीमध्ये टाकलाय. तुम्ही हवं तर मूग शिजताना सुद्धा टोमॅटो टाकू शकतात. आता टोमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी आपण परतवून घेऊया. मस्त एकदम भारी खमंग असा फोडणीचा सुगंध येतोय. तर सर्व वाटण चांगलं भाजूया. तर आपण ना इथे साईडला मूगसुद्धा थोडेसे मॅश करून घेऊया. म्हणजे आपली भाजी दाटसर होईल. तर मी मूग मॅश करून घेतलेत. आता साईडलाच पाणी गरम करायला ठेवायचं आपल्याला.
आणि आपण हे मुगाचे कालवण बनवतोय. अगदी आपल्याला भात, चपाती, भाकरीसोबत खाता येईल असं आपण थोडासा रस्सा बनवणार आहोत. तर फोडणीमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतलाय. तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता. जसं की गरम मसाला असेल, किचन किंग मसाला किंवा मॅगी मसाला, जो मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकू शकतात. सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आपलं पाणीसुद्धा गरम झालंय. ते मी मुगामध्ये टाकून घेतले आणि सर्व एकजीव करून घेतले. तर मूग व्यवस्थित मूग आणि पाणी चांगलं मिक्स केले. आता फोडणीमध्ये हे मूग टाकून घेऊया. आता फोडणीमध्ये 1 चमचा मूग मी टाकून घेतले. सर्व जर एकदम कुकरमधून टाकलं तर अंगावर फोडणीचं तेल ओढण्याची शक्यता असते, कारण फोडणी गरम असते. त्यामुळे अगोदर थोडंसं मिश्रण टाकायचं, म्हणजे त्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि राहिलेले सर्व मग आपण तर इथे मूग टाकून घेतलेत. तर तुम्हाला किती रस्सा भाजी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे. तर खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही, मिडियम असं आपण हे मुगाचं कालवण करतोय. आता कमी गॅसवरती आपण 3-4 मिनिट हे शिजवून घेऊया. तसं तर मूग आपले शिजलेले आहेत, जास्त वेळ आता शिजवण्याची गरज नाही. फक्त 3-4 मिनिट याला उकळी काढून घेऊया. सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि आता 3 ते 4 मिनिट आपण हे मुगाचं कालवण शिजवून घेऊया. एकदम भारी झालेलं आहे. घरभर मुगाच्या कालवणाचा सुगंध पसरलेला आहे. खरंच एकच नंबर हे कालवण होतं. तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा केव्हा असं बनवलं नसेल तर. तर हे पहा, आता तुम्हाला जर रस्सा असाच हवा असेल तर तुम्ही असं बनवू शकतात. पण मी याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. त्यामुळे काय होतं, की भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि खायलासुद्धा भाजी छान लागते. तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकू शकतात. नसेल आवडत, नाही टाकलात तरीसुद्धा चालेल. तर मोठा चमचा आहे, पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतले. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. यामुळे कालवणाला थोडासा दाटसरपणा येतो आणि कालवणसुद्धा चवीला चांगलं लागतं. आता हे सगळं चांगलं मिक्स केलेलं आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा नसेल, तर व्यवस्थित मूग मऊसूत शिजवून घ्या आणि चांगले मॅश करून घ्या. त्यामुळे काय होईल, की मुगाचं कालवण दाटसर होईल, एक थिकनेस त्याला चांगली येईल. आणि काही भाज्या अशा असतात, की जेवढ्या साध्या सिंपल पद्धतीने बनवल ना, तेवढ्या एकदम भारी बनतात. तर आपलीसुद्धा मुगाची भाजी इथे बनवून तयार झाली आहे. मी इथे बाउलमध्ये सर्व भाजी काढून घेतली, पाहू शकतात. किती भारी दिसते. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रोज-रोज अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा आणि अशाच रोज-रोज घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.